सांगली सातारा विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। निवडणुकीसाठी आतापर्यंत एकमेव अर्ज दाखल झालाय। सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असून भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने तानाजी भगवान पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। माजी नेते स्वर्गीय अनिल बाबर यांच्या समवेत गेली 32 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात त्यांनी काम केले। राजकारणात शत्रुत्व निर्माण केलं नाही। सांगलीसह सातारा जिल्ह्यातही माझे मित्रत्वाचे संबंध आहेत। एकमेकाला जीवाला जीव देणारे मित्र मिळवलेत। शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील मित्र माझ्या मदतीला येतील असा विश्वास तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केलाय। विधान परिषदेसाठी आतापर्यंत एकमेव अर्ज दाखल झालाय। सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून सोमवारी उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 2च दिवस राहिलेत। निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे। भाजपकडून सातारा आणि सांगली जिल्ह्यातून इच्छुकांची संख्या अधिक आहे। उमेदवारी जाहीर झालेली नाही। महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला जागा सोडण्यात आली आहे। शरद पवार पक्षाकडून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं नाव पुढे घेण्यात आले। शिवसेनेकडून बंडखोरीचा पवित्रा घेत जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार देणार की सेनेला साथ दिली जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय। मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील कंजारभट परिसरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने छापा टाकत जेसीबीच्या सहाय्याने तो उद्ध्वस्त केला। या ठिकाणी असलेल्या लोखंडी बॅरेलमधील 750 लिटर गावठी हातभट्टी दारूचं रसायन नष्ट करत दोघांवर कारवाई केली आहे। नितेश कुमार कुंभार मारवाडी, संजय कुंभार मारवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अवैध धंदे तसेच हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक संशयितांची माहिती घेत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की माधवनगर ते कर्नाळ रोडवरील कर्नाळ गावच्या हद्दीत ओढ्याजवळ कोळसा आणि लोखंडी बॅरेलमध्ये हातभट्टी दारू तयार करण्याचा अड्डा आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला आणि छापा टाकला असता यामध्ये ओढ्याच्या कडेला थोड्या अंतरावर जमिनीमध्ये लोखंडी बॅरेल पुरल्याचं दिसलं। त्यामध्ये गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन त्याच्या बाजूला पेटवल्याचं निदर्शनास आलं। या ठिकाणी 200 लिटर क्षमतेच्या 5 लोखंडी बॅरेलमध्ये 750 लिटर गावठी हातभट्टीच्या कच्च्या दारूचं रसायन आणि इतर साहित्य असा एकूण 31,650 रुपयांचा मुद्देमाल मिळालाय। त्या ठिकाणी असलेले हातभट्टीचे रसायन, बॅरेल, लोखंडी डबे, लोखंडी कायल, कोळशाची पोती ही जेसीबीच्या सहाय्याने जमिनीतून काढून त्याचा चक्काचूर करत नष्ट करण्यात आला। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण करताना कोणत्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही याची राज्य सरकारने विशेष काळजी घ्यावी अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। आगामी जातीय जनगणनेच्या आधारे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याच्या दृष्टीनेही विचार होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। जतमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 5 मार्च 1934 रोजी बौद्ध परिषद घेतलेल्या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन अभिवादन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री आठवले पुढे म्हणाले की मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी आरपीआयची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिल्याचं सांगितलं। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट करताना ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी उपलब्ध आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळायला हवा असं त्यांनी म्हटलंय। मात्र संपूर्ण मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण भर उन्हात सुरू असून त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी जाऊन सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली आहे। पिंपरी चिंचवड परिसरात हातभट्टीची विषारी दारू पिऊन 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलंय। राज्य शासनाने बेकायदेशीर दारू निर्मिती आणि विक्रीवर कठोर कारवाई करावी। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तासगाव तालुक्यातील गौरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवरील सर्व पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याची घटना घडली आहे। या घटनेत शाळेच्या इमारतीचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। सायंकाळी 4 वाजल्यापासून परिसरात वादळी वाऱ्याचा जोर होता।
मांजर्डे, बलगवडे, बस्तवडे, गौरगाव या गावांना फटका बसलाय. गौरगाव येथील जिल्हा परिषद शाळेला मोठा फटका बसलाय. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शाळेच्या इमारतीवरील संपूर्ण पत्रे उडून गेले. त्यामुळे शाळेच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं असून शाळेची सुरक्षितता अधिकच धोक्यात आली आहे. भागातील इतर नुकसानीची माहितीही समोर आली नाही. विशेष म्हणजे शाळा सुरू होण्यास अवघे 15 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांच्या बसण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते. शाळेची दुरुस्ती वेळेत न झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो अशी चिंता पालकांकडून व्यक्त केली जाते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शाळेची दुरुस्ती लवकरात लवकर करून विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वैभव नाईकवाडी यांनी चर्चेचे सगळे मार्ग स्वतः बंद केले. त्यामुळे त्यांनी आता परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार राहावे असा इशारा ज्येष्ठ नेते किरण नाईकवाडी यांनी दिला. बायको आणि मुलाच्या दबावाखाली मेहुण्याला ते किती दिवस संरक्षण देतात हेच आता पाहावं लागेल असं त्यांनी सांगितलंय. वैभव नाईकवाडींनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, कारखान्याचे कर्ज स्वतः फेडावे आणि हुतात्मा बँकेचे मुख्य कार्यकारी श्रीकांत चव्हाण यांची हकालपट्टी करावी या मागण्यांसाठी गेल्या 41 दिवसांपासून कारखाना साखर शाळेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. शनिवारी हाच पेच सोडवण्यासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ नेते CB पाटील यांनी पुन्हा एकदा बैठक घेतली. अशा प्रकारच्या या दोन नेत्यांनी गेल्या 1.5 महिन्यात अनेक बैठका घेतल्यात. मात्र प्रत्येक वेळी वैभव नाईकवाडी यांनी शब्द फिरवलाय. शनिवारी झालेल्या बैठकीतही त्यांनी हेच केलं. ते स्वतः राजीनामा देण्यासाठी तयार झाले. मात्र मेहुणे श्रीकांत चव्हाण यांच्या राजीनाम्यावर त्यांनी घुमजाव केला. परिणामी तोडगा निघाला नाही. हे 2 राजीनामे झाले तर वैभव नाईकवाडींच्या विरोधात केलेल्या तक्रारी मागे घेण्याची तयारी आम्ही केली होती. वैभव नाईकवाडी मात्र स्वतःहून चर्चा फिसकटण्यासारखे वागले. त्यामुळे आता चर्चेचा विषय राहिला नाही. आम्ही त्यांना 3 दिवसांची मुदत दिली होती. मात्र याबाबत त्यांनी ठाम भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता त्यांनी परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार राहावे असा इशारा दिलाय. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी कामेरे शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शिराळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख, शिवाजीराव नाईक तसेच मानसिंग नाईक यांची शिराळा येथे प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकरी आणि कामेरे ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या सुपीक आणि बागायती जमिनींमधून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग नेण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा. तसेच या लढ्यात लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून शक्तीपीठ विरोधी लढ्यात शेतकरी आणि कामेरी ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. मागील काही दिवसांपासून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शक्तीपीठ महामार्गाला वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असून काहीही झालं तरी शेतकरी आपल्या सुपीक शेतजमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नसल्याच्या मनस्थितीत असल्याचं त्यांना सांगितलंय. तसेच आपण लवकरच शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अनिल गायकवाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शक्तीपीठामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचं होणारं नुकसान आणि शेतकऱ्यांच्या हरकतींची सविस्तर माहिती देणार असल्याचंही म्हटलं. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांच्या सुपीक बागायती जमिनींमधून जाणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण या लढ्यात अग्रभागी राहून प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माजी नगरसेवक दिगंबर जाधव, समतानगर येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते पप्पू कोळेकर, डॉक्टर आंबेडकरी चळवळीचे नेते महेश कुमार कांबळे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश केला. सुरेश खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेकांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्रकाश ढंग, काकासाहेब धामणे, महिला बालकल्याण सभापती बानू जमादार, नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेविका अपर्णा शेटे, नगरसेविका विद्याताई नलवडे तसेच भाजपच्या नेते नीता केळकर आदी जण मिरज ग्रामीण भागातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक माजी नगरसेवक व तसेच अनेक पक्षातून कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश केलाय. तसेच बेडग येथील गंजराज मंडळाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनीही प्रवेश केलाय. पक्षप्रवेशानंतर दिगंबर जाधव म्हणाले, खऱ्या अर्थाने मिरज विधानसभा मतदारसंघाचा विकास हा सुरेश खाडे यांनी केलाय. महापालिकेचा विकास करायचा असेल तर सुरेश खाडे यांच्याशिवाय पर्याय नाही.
आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर ते म्हणाले, सुरेश खाडे या खऱ्या अर्थाने मतदारसंघाचे ते विठ्ठल आहेत असंही ते म्हणाले. एसटीच्या सांगली विभागातील 4 कर्मचाऱ्यांना लालपरी गौरवरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. एसटीचे दैनंदिन काम करताना एसटीच्या वेगवेगळ्या उपक्रमात तसेच सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन एसटीच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, जास्तीत जास्त उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे, लोकाभिमुख काम करणे यासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय. एसटीने यावर्षी पहिल्यांदा या उपक्रमाची घोषणा केली होती. ईश्वरपूर आगारातील वाहतूक नियंत्रक शामराव गावडे, वाहक संतोष अरविंदेकर, सांगली आगारातील वाहतूक नियंत्रक युवराज डोळस, वाहक विशाल शिवशरण यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. एसटीच्या वर्धापन दिनी 1 जून रोजी एसटीच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात या पुरस्काराचं वितरण होणार आहे. सांगली विभागातील 4 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय कामगार अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, आस्थापना पर्यवेक्षक नानासाहेब खाडे, आगार व्यवस्थापक वृषाली भोसले, दिलीप ठोंबरे यांनी या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलंय. काल्याचा प्रसाद ही आनंदाची पर्वणी असते. भगवान श्रीकृष्णांनी गोपाळांच्या समवेत काला करून समतेचा संदेश दिला. भेदभावाच्या भिंती नष्ट केल्या. सत्व, रज आणि तमोगुणी असा सर्वांचा उद्धार काल्याने होतो असं प्रतिपादन प्रख्यात युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण सागर राडे यांनी केलंय. म्हैसाळ येथील श्रीदत्त मंदिर सटवाई गल्ली येथे शिवराज परिवाराने आयोजित केलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगता समारंभानंतर काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. हरिभक्तपरायण सागर राडे महाराज पुढे म्हणाले, गवळ्यांच्या मुलांचा भाव, भक्ती आणि सेवा भगवंतांनी जाणली. गवळी कुळातील घरोघरी जाऊन चोरून किंवा सांडून ताक पिणाऱ्या मुलांचा आणि श्रीकृष्णाचा जिव्हाळा होता. त्यांचा छंद इतका मोठा होता की देव त्यांच्यासोबत प्रेमाने राहायचा. या चरणातून संत तुकाराम महाराजांनी भक्तीचे श्रेष्ठत्व मांडले आहे. देव बाह्य रूपाला, मोठेपणाला किंवा भौतिक सुखाला भुलत नाही, तर तो केवळ भक्ताच्या निस्सीम प्रेमाला आणि भक्तीलाच वश होतो. जे काही खायचं ते वाटून खायचं ही शिकवण श्रीकृष्णांनी दिली. त्या काळात गोकुळामध्ये सुखाला अंत नव्हता, कारण सर्वांना भगवंताची संगत होती. भगवान श्रीकृष्णांनी जीवे मारण्यासाठी आलेल्या पुतण्याला सुद्धा सद्गती दिली, मोक्ष दिला. दुःख आणि संकटाचा सामना करताना द्वेष सोडून द्यावा हे भगवंतांनी आपणाला शिकवलं. कोल्हापूर येथील श्री क्षेत्र कन्हेरी मठ येथे भाजप जिल्हा ग्रामीण व सांगली शहर जिल्हा समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले 2 दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान उत्साहात संपन्न झालंय. जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या महाअभियानातून संघटनात्मक बळकटी, पक्षाची विचारधारा आणि प्रभावी जनसंपर्क याबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय. महाअभियानाचा शुभारंभ भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. 2 दिवस चाललेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेत एकूण 12 विविध सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रत्येक सत्रात पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती, प्रभावी नेतृत्व, जनसंपर्क कौशल्ये आणि आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या महाअभियानात भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, खासदार धनंजय महाडिक, श्रीकांत भारतीय, सत्यजित देशमुख, गोपीचंद पडळकर, मकरंद देशपांडे, नीता केळकर, प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे, माधव भंडारी, रघुनाथ कुलकर्णी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्याय यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. या कार्यक्रमाला माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राहुलदादा महाडिक, महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.